माय माऊली नमस्कार. विविध महान ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री दत्त प्रबोध दत्त अवतार महात्म्य सुलभ निरूपण श्री गुरुदेव दत्त भाग 28 कथासार अभिवाचन करत आहे. श्री दत्तात्रेयच्या गोरक्षास उपदेश. श्री गणेशाय नमः. त्या गिरनार पर्वतावरील दत्त भेटीत गोरक्षांनी त्यांना जे काही प्रश्न विचारले त्या प्रश्नाची श्री दत्तात्रेयांनी जी उत्तरं दिली तो भाग ह्या अध्यायात आहे. ग्रंथकार सांगतात की दत्तात्रेयाने ज्या 7 श्लोकांचा आधार घेत ती उत्तरं दिली त्याचा आपण आज इथे विचार करणार आहोत. आपण कोण ते गोरक्ष सांगताना ते म्हणतात, काय म्हणतात? देव देवता, सुरगण, यक्ष, किन्नर, अप्सरा या सर्वांपासून जो पर म्हणजे वेगळा, ज्याचे वर्णन वेदशास्त्र करू शकता, ज्याची कशातही गंती होत नाही, जो पंचमहाभूत्या पेक्षाही अलिप्त, जो कर्मही नाही धर्मही नाही, जो अगम्य आहे अतर्क्य आहे, ज्याला जाणता येणे शक्य नाही, जो जाती कुल या कशातही मोडत नाही, त्यात बसत नाही असा जो तो मी होय, जो कोणत्याही मार्गाने सहजासहजी आकळत नाही, तो सर्वांपेक्षा जो वेगळा, जो ब्रह्मरूप आहे तोच मी होय. त्यापेक्षा मूर्ख कोण, शहाणा पंडित कोण, अज्ञानी कोण, हे सांगताना ते म्हणता की बा गोरक्षा, अरे लहान मुलं, अभ्रक हे अज्ञानी असते, अविचारी असते. विचारी अविचारी हे गुणच आहे. एखादा गुण हा सद्गुण असेल तर एखादा दुर्गुण कोणी आपले हे गुण दोष दाखवता तर कोणी ते लपवता. ज्याला खरं खोटं हे ओळखता येत नाही तो मूर्ख वा अज्ञानी होय. जो आपले पांडित्य चार चौघात दाखवतो तो शहाणा म्हणायचा की मूर्ख हे तूच ठरव. जो मूर्ख असतो त्याला लोभ, मोह, माया याचा पाश लवकर पडतो, तो त्यातच गुंतो, भोगासक्त होतो. पण जो या साऱ्यांचा विचार करून या लोभ, मोह, मायेला दूर ठेवतो, जो सद्गुणांची जोपासना करतो तोच खरा ज्ञानी नाही का? पण आणखी एक गोष्ट लक्षात घे, तू जर का अहंकार दूर सारलास, स्वहिताचा विचार केलास तर तूही त्या परपेक्षा आगळा वेगळा होशील. पुढे श्री गुरुदेव दत्त गोरक्षास म्हणतात की तू मला माझ्या माता पित्याबद्दल विचारले होते, होय ना? आता त्या प्रश्नाचं उत्तर ऐक. श्री दत्त गोरक्षास म्हणाले की बा गोरक्षा, तू कोण असे विचारले तर मी तुला सांगितले की तो परमात्मा मी. त्यानंतर तू असे विचारले की तुझे माता पिता कोण, त्याचंही उत्तर हेच की मी परमात्मा झाला. जन्म मृत्यू नाही, जो येत नाही जात नाही, जो जन्मत नाही मरत नाही, त्याला माता पिता तरी कोण आणि कसे असणार? त्यामुळे मला माता पिता किंवा भाऊ, पुत्र, पत्नी, मित्र यापैकी कोणीच नाही. मी एकटाच, मी स्वयंभू. जरी या विश्वात मी नाना रूप आकाराने नटलेलो असलो तरी सुद्धा मी कोणीच नाही. इथं माझे असे कोणीच नसल्याने मला माया, मोह, ममता नाही. मी मायेच्या परमंजेच पलीकडचा होय. गोरक्षा, खरं तर असं जसा मी आहे तसाच तूही. आपण सारेच तसेच आहोत. पण तुला तुझ्या ब्रह्मास्मी या भावाचा विसर पडला आहे. त्यामुळेच तुझ्या मनात द्वैत्याची भावना जागली. देहहंता, अहंकार, अभिमान याने तुला ग्रासले. तुझा संयम सुटला. तुझा इंद्रियांवरचा, मनावरचा ताबा सुटला. इंद्रियांवर ताबा मिळवून जितेंद्रिय कसे व्हायचे ते मी तुला आता सांगतो, ऐक. असे म्हणून श्री दत्तात्रेयांनी त्यास काय सांगितले? गोरक्षा, अरे खऱ्या अर्थाने जितेंद्रिय तो आहे की ज्याने केवळ आपल्या इंद्रियांवरच नाही तर त्यांच्यावर सत्ता चालविणाऱ्या मानवावरही ताबा मिळवलेला आहे. ज्याने मनास जिंकले त्याच्यावर आपला संयमाचा ताबा ठेवला आहे तोच खरा जितेंद्रिय होय. आपला संयमाचा ताबा ज्याने मनावर ठेवला तोच खरा जितेंद्रिय. तू स्वतःला जितेंद्रिय मानत असेल पण तसा खऱ्या अर्थाने जितेंद्रिय ठरलेला नाही, कारण तुझ्या मनावर ताबा नाही, संयम नाही. तुला जर खरे जितेंद्रिय व्हायचं असेल तर नियम पाळ, मनात जितेंद्रियाचा प्रयत्न कर. तुझ्या मनातल्या द्वैत भाव दूर केलास तरच तुला ते अद्वैत परब्रह्म हे कळेल, दिसेल. मग तुझा मी तू पणाची बोळवळ होईल. तुझ्या मनातले सारे भेद दूर जातील. अशा प्रकारे वरील
लिखाण दत्तात्रयांनी गोरक्षास उपदेश करण्याचा, त्याच जागविण्याचा प्रयत्न केला. हे सारे त्याचे बोलणे ऐकून घेतल्यावरही त्याने त्यांना आणखी एक प्रश्न विचारला. तो असा की, हे अवधूता, तू तो सनातन शिव कोण हे स्वतः जाणले आहे का? त्यावर श्री दत्त त्यास म्हणाले की, बालका, अरे इतके सांगूनही तू मला तुझी मी हे शिवपद जाणले आहे का म्हणून विचारतो आहे की, याचेच मला मोठे कौतुक वाटते. असो, आता त्या तुझ्या शंकेचे मी निरसन करतो. श्री दत्त गोरक्षास सांगता, बाबा रे, सकल ज्ञानाचे जे ज्ञान आहे ते ध्यानाचे ज्ञान, ध्यान हे शिव होय. तो शिव हा सच्चिदानंद घन असून तो विश्वव्यापक, त्याला आधी नाही, अंत नाही, मध्ये नाही, ज्याचा विश्वात सर्वत्र विस्तार, तो शिव हा व्यापक आहे. त्याचीच सर्वांवर सत्ता आहे. तोच खरा नियंत आहे, त्याच्याशिवाय अन्य काही नाही. याचाच अनुभव येणे हीच त्या शिवहमची अनुभूती आहे. त्याला जोवर आपण खऱ्या अर्थाने जाणत नाही, समजत घेत नाही, तोवर त्याचा संदर्भ काही न बोललेलेच उत्तम. गोरक्षा, आता तुला जो त्याला खऱ्या अर्थाने जाणतो, ओळखतो, तो योगी कसा असतो, तो योग काय हे मी तुला सांगतो ते ऐक. गोरक्षा, ह्या विश्वात नाना वस्तू आहेत, नाना देवता आहे, नाना रूपाचे आकाराचे असंख्य जीव प्राणी मात्र आहे, पण ते सारे काही तत्वसार नाही. तो परमात्मा सर्व रूपाने नटलेला असला तरी सुद्धा तो ह्या सर्वांपासून वेगळा, स्वतंत्र आहे. त्याने विश्व जरी व्यापलेले असले तरी ते विश्व म्हणजे तो नाही. तो परमात्मा, त्याआधी अनादि शिवतत्व हे या सगळ्यांपेक्षा फार वेगळे आहे. त्याला कल्पनेने ओळखता येत नाही. त्याच्या बाबतीत कोणतेच तर्कवितर्क काम करत नाही. ते सर्व सोडून देहंत, अहंकार, अभिमान यांचा पूर्णत्वाने त्याग करून अनन्य शरणागत भावाने शुद्ध निर्मळ मनाने त्याच्याजवळ गेले तरच तो शिव हे परमात्म तत्व हे कळते, उमजते. वा गोरक्षा, ती तुझ्या मनाची खऱ्या अर्थाने शुद्धता होण्यासाठी, तुझं मन निर्गवी निरंकारी होण्यासाठी काय करायला हवं, काय व्हायला हवं ते आता ऐकून घे. गोरक्षा, योगाच्या बाबतीत म्हणशील तर 6 प्रकारचे वेगवेगळे योग प्रकार सांगितले गेले आहेत. त्याचे मार्ग भिन्न, त्याच्या सिद्धीसाठी आहार प्रत्याहाराची मर्यादा, त्या योग बाबतीत योग साधनेत देहास अतिकृष्ट कष्ट द्यावे लागतात, खूप त्रास सहन करावा लागतो. हठ योग तर फारच कठीण, सर्वसामान्य जीवास साधना येत नाही. ज्या भाग्यवंतांना तो योग, ती योगसिद्धी बहुभाग्याने अपार साधनेच्या कष्टाने प्राप्त होते, ते तुझ्यासारखे स्वतःला मी योगी म्हणून घेणारे अहंकारी अभिमानी हे असे वाया जातात. त्या सिद्धीची योगाभ्यास नको असलेली एक अहंता गर्व चढतो, तेथेच त्याचा तुझा झाला तसा घात होतो. रिद्धी सिद्धी प्राप्त झाल्या की त्याचाही योग्यास मद चढतो, त्याच्या मनात मत्सर जागतो, तो त्याचा घात करतो. तुझ्याही बाबतीत आता आणि येथे तेच घडले आहे. तू खरा योगी नाही ठरलास, तुझा दुसऱ्या अहंकारानेच घात केला. तू प्रत्यक्ष सद्गुरूंची आज्ञाही मानली नाही. बा गोरक्षा, अरे मीपणाने जर कोणी काही करू शकेल तर त्यात त्याचे भले होत नाही. खरा योग हा सद्गुरूंच्या कृपेशिवाय साधत नाही, साधता येत नाही. बा गोरक्षा, तू योगाबरोबर सद्गुरूंच्या कृपेने आपले मन जिंकण्याचा प्रयत्न कर, त्याचा अभ्यास कर. जो जर करशील तरच तुला या जीवाशिवाच्या मी तूपणाच्या द्वैत दूर करून त्या परमात्म्याशी एकरूपता साधता येईल. हा आणि असा बोधात्मक निरूपणाचा भाग घेतला ऐकला आणि मग मात्र गोरक्षास स्वतःच्याच गैरवर्तनाची लाज वाटू लागली. त्याने आपली चूक कबूल करत श्रीदत्त चरणास मिठी घातली. तेव्हा पुन्हा एकदा त्यास सावध करीत मच्छिद्रनाथ म्हणाले, गोरक्षा, अरे हा देखावा नको, ही खरी शरणागताला हवी. आता तरी जागा हो रे. हे एवढे बोधामृत प्राशन केल्यावर तरी तुझ्या खरे अर्थाने हित होऊ दे. आता आणखी कोणत्याच चमत्काराची अनुभूतीची प्रत्ययाची उगाच मनात आस धरू नकोस. येथे नारद पुराण समज दत्त प्रबोध्या ग्रंथाचा 46वा अध्याय संपला. पुढचा भाग गोरक्ष दत्त यांचा लपंडाव. श्री गणेशाय नमः. ग्रंथरचनाकार सांगता की गोरक्षास मच्छिंद्रनाथांनी किती समजावले, त्या स्वतः श्री दत्तात्रयांनी ते बोधामृत पाजले, पण तरी तो काही सहजासहजी दत्तात्रयांना शरणागत झाला नाही. त्याने काही त्याची हार मान्य केली नाही. उलट त्याने तर त्या
श्री दत्तात्रेयच्या अंगी काय केवढे सामर्थ्य हे पाहण्यासाठी त्याच्यासोबत लपांडव खेळण्याची आपली इच्छा बोलून दाखवली. लपंडाव हा एक खरं तर श्री दत्तात्रेयच्या बालपणापासूनचा आवडता खेळ, पण तो त्यांच्या लेखी फक्त खेळच होता. थोडीशी गंमत आणि मजा होती. त्यासाठी गोरक्षनाथाने सारखे त्यांचे मन हे हारजितीवरून कोणाच्या शक्ती सामर्थ्याची तुलना बरोबरी करत नव्हते. उलट पक्षी एखाद्या जीवास खऱ्या अर्थाने जागा करण्यासाठी त्या खेळ खेळत असत. पण येथे तर त्यांचे शक्ती सामर्थ्य आजमावे, त्यांच्यापेक्षा आपणच कसे श्रेष्ठ सामर्थ्यवान आहोत हे सिद्ध करायचे म्हणून गोरक्षाने ते लपंडाव खेळण्याचा प्रस्ताव त्यांच्या पुढे सर्वांसमक्ष मांडला. त्या श्री दत्तात्र्याने नाही म्हटले नाही. उलट गोरक्षा, रे काय हा तुझा असा विचारी खेळ चालला? तू कोणाशी बरोबरी करू पाहतो? तुला काही भान आहे का? असे म्हणून जेव्हा मच्छिंद्रनाथ हे आपल्या शिष्यास त्याच्याच हितासाठी रोखायला गेले, तेव्हा उलट दत्त महाराजच मच्छिंद्रनाथांना म्हणाले की, नाता रे गोरक्षा माझ्या बालकासारखा, त्याचा खेळा चट्ट मी नाही पुरवायचा तर कोणी जाऊ दे, होऊ दे त्याच्याच मनासारखे. आणि मग काय ती सुद्धा गोरक्षास एक प्रकारची चिथावणीच वाटली. तो म्हणाला, चल अवधूता, पाहू कोण कोणास कसे शोधून काढतो ते. असे म्हणून एका क्षणात गोरक्ष हा तिथून अदृश्य झाला. त्याच्या ह्या कृतीचे सर्वांना आश्चर्य वाटले. आता कुठेतरी दूर जाऊन लपलेल्या गोरक्षास दत्त तरी कसे शोधतात हे पाहायला सगळेजण अधीर झाले. तो दत्त गोरक्षाचा लपंडावाचा खेळ पाहायला स्वर्गस्थ देवदेवता गणगंधर्व किन्नर हे आकाशात गोळा झाले. इकडे दत्तात्रयाने क्षणभरच डोळे मिटले. दुसऱ्याच क्षणी त्यांनी एका विशाल पक्षाचे रूप धारण करून पश्चिमेकडच्या सागर तीराकडे प्रयाण केले. एका क्षणात त्यांनी तेथे त्या विशाल सागरात एक लहानसा मीन म्हणजेच मासा होऊन लपलेल्या गोरक्षावर झडप घातली. त्यास आपल्या चोचीत पकडून घेऊन ते पुन्हा पहिल्या स्थानावर आले. त्या स्थानी येताच त्यांनी आवाज दिला, बा गोरक्ष मीना, सोड ते रूप आणि ये तुझ्या मूळ स्वरूपात. मग काय गोरक्षच तेथे प्रगट व्हायचे लागले. खरं तर ह्या आपल्या पहिल्याच पराभवाने गोरक्षाने शाणे व्हायला होते, पण तो झाला नाही हो. उलट एक एक करीत त्याने असे 4-5 वेळा विविध रूपात जाऊन लपण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळा दत्तात्रयांनी त्यास नेमकेपणाने शोधून काढण्यात पुरते यश मिळवलेच. खरं तर त्याने या अनुभवानंतर तरी शाणे व्हायला होते, पण त्याचा अहंकार काही त्यास शांत बसू देत नव्हता. तो म्हणाला, या अवधूताने मला शोधून काढले म्हणून काही तो माझ्यापेक्षा श्रेष्ठ झाला नाही. आता त्याने लपावे, मी त्याला तसाच अचूक शोधून दाखवतो. तो जर मला सापडला नाही तरच तो खरा. आणि मग पुत्राचे लाड पुरविताना पित्यानेही त्याचे थोरपण विसरून घोडा व्हावे, तसे श्री दत्तात्रेय खरोखरच अशा ठिकाणी जाऊन लपले की गोरक्षाने त्याचा त्रिभुवनात संचार करून नाना स्थूल सूक्ष्म रूप धारण करून नाना स्थळी जाऊन शोध घेतला, तरी काही त्यास श्री दत्तात्रेयाचा शोध लागेना. बराच काळ लोटला. सर्व लोकांत त्यांच्या पराभवाची कुजबूज सुरू झाली. आता काय करायचे? शेवटी गोरक्ष हतबल झाला. पराजित होऊन दमून भागून पुन्हा मूलस्थानावर परत आला. त्यास आता त्याच्याच त्या हट्टी कृतीने आपणच सर्वांसमोर आपले असे करून घेतल्याचा पश्चाताप होऊ लागला. त्यावेळी त्यास एका सद्गुरू वाचून कोणाचाच आधार दिसेना. तेव्हा त्यांनी शेवटी आपल्या सद्गुरू मच्छिंद्रनाथाचेच पाय पधरले. त्यांनी आता सद्गुरूंचा साकडे घालत विचारले, गुरुराया, मी दमलो, मी थकलो, मी हरलो, पण मला काही दत्तात्रयाचा ठाव ठिकाणा शोधता आला नाही. आता मी काय करू? तेव्हा वारंवार आपली आज्ञा न मानता त्याच्याच मनाप्रमाणे गर्विष्ठ, आत्मघातकी, अहंकारी वर्तन करणाऱ्या त्या गोरक्षाकडे आता तर प्रत्यक्ष त्याच्या गुरुमाऊलीचीच पाठ फिरवली. जेव्हा गोरक्ष स्वतःच्याच गुरूंकडून झिटकारला गेला, तेव्हा त्याच्या आजवरच्या सर्व सेवेवर, गुरुनिष्ठेवर, त्याच्या समर्पित भावावर पाणी पडले. त्याच क्षणी गोरक्षाचे डोळे खडकन उघडले. तिकडे तर त्या गोरक्षनाथासोबतच्या लपालपीच्या खेळात आपली श्री दत्तात्रेय माऊली आपल्यापासून दूर गेली. आता ते आपल्याला तरी केव्हा आणि कसे भेटणार या चिंतेने सभोवतीच्या लोकांनी उघड गोरक्षास बोल लावायला सुरुवात केली. स्वतःच्याच अविकी
अविवेकी वर्तनाने जेव्हा गोरक्ष हा त्याच्याच गुरुमाऊलीकडून झिटकारला गेला, जेव्हा सभोवतीच्या लोकांनी त्यास नाना कटुबोल लावीत अवहेरले, श्री दत्तात्रेयांनी तर त्याच्या जिन्यातला तसारा रसच काढून काढला, तेव्हा मात्र त्यांची अत्यंत दयनीय केविलवाणी अवस्था झाली. त्याने सद्गुरूंच्या पायाशी घातलेली बिठी आणखीनच घट्ट केली. पश्चातापाच्या गंगा यमुनाने तो ते श्री गुरुचरण प्रक्षाळू लागला. केविलवाण्या नजरेने क्षमेची याचना करू लागला. गुरुदेवा, मी चुकलो, मी असं वागायला नको होतं, पण माझ्याच अहंकाराने मीच मोठा, मीच श्रेष्ठ या अभिमानाने माझा घात केला. सद्गुरुराया, आता मला तुमच्याकडून कोणाच्याच आधार नाही हो, कोणाचा आधार. तुम्ही मला हवी ती शिक्षा द्या, पण मला लोटू नका दूर. शिक्षा द्या, पण दूर लोटू नका, असे म्हणत परत परत पायावर लोळण घेणाऱ्या पश्चातापाच्या अग्नीत होरपळून ज्याचे मन आता अशुद्ध झाले होते, ते आपल्या शिष्याबद्दल श्री गुरुमाऊलीच्या मनात कळणं लागली. त्यांनी स्वतः हात सोडून श्री दत्तात्रेयांना प्रार्थना केली की, हे दिगंबरा, आपण अनाथांचे नाथ आहात, तेव्हा त्या लेकरांचे अपराध पोटात घाला, त्याला क्षमा करा, आम्हा सर्वांना तुमचे दर्शन देऊन सुखवा. येथे नारद पुराण संमत असलेल्या श्री दत्त प्रबोध या ग्रंथाचा 47वा अध्याय पूर्ण झाला. या पुढील भागात बघूया. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्री गुरुदेव दत्त दिगंबरा.